हॅलो एव्हरीवन. तर मी पौर्णिमा जंगम, ओनर ऑफ पौर्णिमाज मेकओव्हर स्टुडिओ अँड अकॅडमी. आज आम्हाला नेहाची ब्रायडल ऑर्डर होती. आम्ही पहाटे 5 वाजता स्टुडिओवरून निघालो. तसेच 5:30 वाजता सर्व सामान घेऊन नेहाच्या घरी पोचलो. बघतो तर काय, नेहा अजून झोपलेलीच होती. गेल्या गेल्या ही आम्हाला क्यूट अशी माऊ दिसली, पण ती आम्हाला भावच देत नव्हती. गेल्या गेल्या आम्ही सर्व सामान लावले. तसेच तिची जी काही ज्वेलरी घालणार होतो, साडी होती, ती सर्व प्रिपरेशन करून रेडी केली. तो ऐन मुमेंटला आम्हाला असं वाटलं की आधीची ज्वेलरी मॅच होत नाहीये, त्यामुळे आम्ही ही ज्वेलरी सुद्धा चेंज केली. सर्वात आधी आम्ही नेहाला लेन्स टाकल्या. इथे मी ॲक्वाच्या लेन्स वापरल्या आहेत आणि शेड आहे प्युअर हेझल. आज आम्ही एका ब्रायडल मेकअपमध्ये काय काय प्रोडक्ट्स वापरतो हे तुम्हाला सर्व दाखवणार आहे. तसेच त्याची कॉस्टही अराउंड किती जाते हेही सांगणार आहे. सर्वात आधी मी एक फेस क्लिन्झर यूज केलं होतं. त्याची कॉस्ट अराउंड 3000 जाते. हे माझं सिक्रेट आहे, त्यामुळे मी या ब्लॉगमध्ये ते मेन्शन नाही करत आहे. टोनर हे मी पिक्सीचं यूज केलं होतं. ते अराउंड 1500 ते 2000 पर्यंत जातं. त्यानंतर मी एम्ब्रोलिसचं मॉइश्चरायझर यूज केलं आहे. हे हे मॉइश्चरायझर तुम्हाला एक 1300 ते 2500 पर्यंत इझिली भेटून जातं. कलर करेक्टर हे मॅकचं यूज केलं होतं. तसेच फाउंडेशन हे डिओरचं यूज केलं होतं. डिओरचं फाउंडेशन एक 6,500 ते 7,000 पर्यंत भेटून जातं. इनग्लॉटचं मी लायनर यूज केलं आहे. हे जातं तुम्हाला एक 1500 पर्यंत. ही आहे फेंटी ब्युटीची लिपस्टिक. ही जाते एक 2700 पर्यंत. इथे मी 2 लूज पावडर यूज केल्या होत्या. एकाची कॉस्टिंग आहे एक 4,500 पर्यंत आणि दुसऱ्याची आहे एक 6,000 पर्यंत. बाकी अजूनही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या इथे मी मेन्शन नाही केलेल्या. हा आहे सिटीचा स्प्रे. हा जातो एक 4,000 पर्यंत. तर हे सर्व प्रोडक्ट्स मी एका ब्रायडल मेकअपला यूज करते. आमची व्हॅनिटी जरी छोटी दिसत असली तरी तिची कॉस्टिंग एक 2 लाखापर्यंत तर इझिली जाते. प्लस हेअरची व्हॅनिटी, हेअरचे प्रोडक्ट्स हे सेपरेट असतात. हे त्यामध्ये इन्क्लूड नव्हता. मेकअप करताना 2दा-3दा लाईट गेली होती. त्यामुळे आम्ही पटकन हेअरची प्रिपरेशन घेतली. जशी लाईट आली, पटकन सर्व कर्ल्स टाकले आणि पुन्हा लाईट गेली. सो आमचा तो एकदम पॉइंटवर गेम झाला की आम्हाला थोडा वेळ लाईट भेटली आणि माझ्या ब्राईडचे हेअरही झाले. पहाटे 5:30 वाजता आम्ही नेहाच्या घरी पोचलो. 8 पर्यंत आमचं सर्व वर्क डन झालं. त्यानंतर थोडेफार फोटो व्हिडिओज घेतले आणि आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनला, म्हणजेच आळंदीला. जाताना आम्ही नाश्ता केला. नाश्ता करून आळंदीला पोचलो. नवरदेवाला यायला खूप लेट झाला होता, त्यामुळे हळदीलाही खूप लेट झाला. तोपर्यंत आम्ही जे सायडरचे मेकअप होते, त्यांच्या ज्या साड्या होत्या, त्या सर्व साड्या प्रिपरेशन करून ठेवल्या, म्हणजे आमचं ऑन टाईमला सर्व काम आवरेल. आम्ही सायडर्सला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला होता की तुम्ही ॲटलिस्ट हेअरस्टाईल तरी करा. बट कोणीच वेळेवर आलं नव्हतं. त्याच्यामुळे पुढे सुद्धा लेट होणार होतं हे आम्हाला तिथेच समजलं. हे सर्व प्रिपरेशन झाल्यानंतरही आम्ही 1 तास रूममध्ये बसूनच होतो. कोणी यायलाच तयार नव्हतं. नंतर असं झालं होतं की आता जर ब्राईड आली हळदीला, तिला 15 मिनिटात नेणार. आमच्या इकडे मोस्टली लग्न ही अशीच होतात आणि आजचं जे लग्न होतं ते होतं 12:30चं. त्यामुळे हे सर्व खूप घाईघाईत होणार होतं. ब्राईड आली, तिचा हळदीचा चेंज केला आम्ही. त्यानंतर लगेचच ती सेकंड चेंजसाठी सुद्धा आली. फक्त आणि फक्त अर्धा तास भेटला होता आम्हाला. त्यामध्ये तिची हळद, ज्वेलरी, साडी सर्व रिमूव्ह करायचं होतं. पुन्हा बेस पहिल्यापासून स्टार्ट करायचा होता. पण आम्ही आमचा बेस्ट दिला. आमची टीमही खूप बेस्ट आहे. आल्या आल्या मी ब्राईडची हळदी रिमूव्ह केली. त्यानंतर हेअरस्टाईलला सुरुवात केली. साडी ही मी प्रिप्लेटिंग केली होती, त्याच्यामुळे मला ते खूप सोपं झालं घालायला. आधी साडी घालून घेतली, कारण कधी कधी काय करतात, साडीसुद्धा व्यवस्थित घालून देत नाही आणि नवीला तसंच पळवत पळवत नेतात. सो इथे मी पहिलं CTM केलं, त्यानंतर कलर करेक्शन, आय मेकअप हे सर्व केलं. अर्धा तास असल्यामुळे खूप जास्त रश होती, तरीही आम्ही आमचा बेस्ट द्यायचा ट्राय केला आणि माझ्या ब्राईडला मेकअप खूप जास्त आवडला होता. इवन तिच्या मम्मीलाही मेकअप खूप जास्त आवडला होता. हे नाही मॅटर करत की तुम्ही किती तास वर्क करता, बट आहे त्या टाईममध्येही आपण बेस्ट ऑफ द बेस्टच आपलं वर्क केलं पाहिजे.
तर हा होता नेहाचा सेकंड लूक आणि सेकंड लूकला सुद्धा लेट झाल्यामुळे ती थर्ड लूकला लगेचच येणार होती हे आम्हाला माहीत झालं होतं. तिची थर्ड लूक होता नऊवारी. मी लगेच नऊवारीचीही प्रिपरेशन करून घेतली. कारण विधीसाठी कोणी थांबणार होतं. ऑलमोस्ट 2 ते 3 तास ऑलरेडी लेट झाला होता. माझ्या ब्राईडला असंच घेऊन गेले आणि ती लगेचच आली नऊवारी घालण्यासाठी. 5 मिनिटात इथे आम्ही साडी घेतली. लिपस्टिकचा शेडही चेंज करायला आम्हाला टाईम नाही भेटला. तिची जी ज्वेलरी होती ही त्यातली काही ज्वेलरी ही माझ्या चॉईसने होती. जसं की इयर कप्स, नोज रिंग आणि हे तिला खूप सुंदर वाटत होतं. विधीचा लूकही 100% सॅटिस्फाईड असा झाला होता. यानंतर सायडर्सचेही सर्व मेकअप झाले व आम्ही आमच्या घरी निघालो.